तुम्हाला पण कधी मंगळवेढा पंढरपूर या मार्गावर कधी यायचा योग झाला तर तुम्ही या मंदिरामध्ये नक्की या. तर ते म्हणजे आहे हे रिद्धी-सिद्धी मंदिर. तर तुम्ही नक्की या मंदिरामध्ये. खूप छान आणि हे भारी मंदिर आहे. फ्रेंड्स, तर बघा आता मी चालले होते रिद्धी-सिद्धी गणपतीला. तर आबीला नेण्यासाठी इकडे स्कूलमध्ये आले होते. तर चला मी दाखवते आमच्या इथलं रिद्धी-सिद्धीचं मंदिर कसं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आमच्या इथलं मंदिर कसं आहे तेही मला कमेंट करून सांगा. तर चला आपण जाऊया आता रिद्धी-सिद्धी गणपतीला. अचानक आज सकाळी अभि म्हणाला की मम्मा आज आपण रिद्धी-सिद्धी मंदिरात जाऊया का गं. मला म्हणाला तो. मग मी म्हटले की जाऊया ना आपण. सकाळी लवकर उठले, आवरले सगळं, घरातील सर्व कामे केली आणि अभिला स्कूलला पाठवलं आणि त्याला म्हटलं की मी तुला स्कूलमध्ये घ्यायला येते. आल्यानंतर आपण तिथून तिकडे रिद्धी-सिद्धी मंदिराला जाऊया. तर बघू शकता इकडे आम्ही आलेलो होतो रिद्धी-सिद्धी मंदिरामध्ये आणि इकडे हे पेढा घेत होतो आम्ही. तर खूप छान आणि सुंदर असा पेढा इकडे घेतला होता. तर हे मंदिर महाराष्ट्रातील 3 रिद्धी-सिद्धी मंदिरापैकी हे एक मंदिर. कोणतेही आधुनिक साधन आणि नकाशा न वापरलेले हे मंदिर होते. हे मंदिर आहे. तर बघू शकता तुम्ही मंदिर खूप म्हणजे खूप सुंदर होतं आणि मंदिराचं काम पण खूप म्हणजे खूप छान होतं. ही एक हेमाडपंथी स्थापत्य कला आहे ज्याचे आयुष्य 1000 वर्ष असते. हे बांधण्यासाठी खूप म्हणजे खूप वर्ष गेले होते. तर हे बांधण्यासाठी 42 वर्ष लागले होते. तर बघू शकता ह्या मंदिराचं पण काम खूप छान आहे. मंदिर बांधण्यासाठी 42 वर्ष लागले होते. हे मंदिर म्हणजे 90 खांबावर उभारलेलं एकच रथच आहे. तर ह्या अतिप्रदक्षिणा मार्गावरील 23, त्यामध्ये देवी देवता आणि बाहेरील प्रदक्षिणा मार्गावरील 21 ओहऱ्या आहेत. ते म्हणजे साधू संतांच्या ओहऱ्या होत्या. तर बघा इकडे हे इकडे बघू शकता हे मंदिरमध्ये हा गणपती होता. तर खूप म्हणजे खूप सुंदर आणि हे गणपतीची मूर्ती होती आणि याचे काम पण खूप म्हणजे खूप सुंदर होतं आणि बघू शकता तुम्ही इकडे ह्या मंदिरातील वातावरण पण खूप म्हणजे खूप छान होतं. मंदिराच्या बाहेर खूप मोठे अंगण पण होते. हे मंदिर 90 खांबावर उभारलेले होते. हे मंदिर बघू शकता तुम्ही. या मंदिराच्या खांबावर सुद्धा वेगवेगळ्या मूर्त्यांची स्थापना केलेली होती आणि मंदिराचं अंगण पण तुम्ही बघू शकता. सुंदर, स्वच्छ आणि खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर होतं. खूप स्वच्छता तर खूप सुंदर होते आणि ह्या मंदिराचे काम फक्त गाराचे बनलेले होते आणि खूप छान वाटत होतं ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर. तर तुम्ही बघू शकता इकडे या मंदिराचा पूर्ण व्ह्यू असा होता की 90 खांबावर हे मंदिर बनलेलं होतं आणि हे मंदिर बांधण्यासाठी 42 वर्ष लागलेली होती. तर बघू शकता तुम्ही हा त्याचा ओव्हरऑल व्ह्यू होता सर्व आणि खूप छान सोय पण आहे या मंदिरामध्ये. खूप म्हणजे खूप सुंदर होतं आणि इकडे बघा ही आमची मुले कशी खेळत आहेत इकडे. तर बघू शकता मूर्तींची स्थापना तर खूप म्हणजे खूप सुंदर होती. अतिप्रदक्षिणा मार्गावरील 23, त्यामध्ये देवी देवता आणि बाहेरील प्रदक्षिणा मार्गावर 21 ओहऱ्या होत्या. त्यामध्ये साधू संतांच्या होत्या. तर बघू शकता या ओहऱ्या होत्या साधू संतांच्या. खूप म्हणजे खूप मूर्त्यांचं काम ह्या सुंदर असं केलेलं होतं. बघू शकता तुम्ही. खूप छान वाटत होतं या मंदिरामध्ये आल्यानंतर. खूप मन प्रसन्न आणि खूप म्हणजे खूप छान वाटत होतं. तर बघू शकता तुम्ही या ओहऱ्या आणि ह्या मंदिराचं काम पण बघू शकता. हे मंदिर पूर्ण असं गारेचं बनलेलं होतं आणि यामध्ये खूप छान असे साधू संत आणि देवता होते. तर बघू शकता तुम्ही या मंदिराचा पूर्ण व्ह्यू कसा आहे तो आणि मंदिरामध्ये खूप सुंदर अशा मूर्त्या पण होत्या वेगवेगळ्या. तर बघा तुम्ही इकडे ही श्री लक्ष्मी नारायणची मूर्ती होती. खूप छान होती ही मूर्ती पण. सर्वच मूर्त्या खूप छान होत्या आणि गणपती पण खूप छान होते. हा गणपती पण खूप छान होता. तर बघू शकता तुम्ही. मंदिर बांधण्यासाठी खूप म्हणजे खूप वर्ष गेलेले होते आणि खूप छान असे हे मंदिर बांधले होते. हे मंदिर फक्त 90 खांबावर बांधलेले होते. या मंदिर बांधण्यासाठी 42 वर्ष लागले होते. तर बघू शकता महाराष्ट्रातील 3 रिद्धी-सिद्धी मंदिरापैकी हे एक मंदिर आहे. तर खूप छान असे मंदिर आहे. कोणी हे मंदिर पाहिलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा मंदिराचा पूर्ण व्ह्यू होता. तर बघू शकता तुम्ही हा पूर्ण व्ह्यू होता मंदिराचा. खूप छान होतं हे मंदिर आणि ह्या मंदिराचं काम पण खूप छान होतं. तर बघा तुम्ही इकडे ह्या मंदिराचं काम म्हणजे खूप छान होतं. तर मंदिराच्या बाहेर खूप मोठे अंगण आहे. 2 दीपस्तंभ आहेत
आणि तुळशी वृंदावन पण आहे. 2 खूप मोठे आणि खूप सुंदर मंदिर आहे. तुम्हाला कधी पंढरपूर मंगळवेढ्याला जायचा योग आला तर तुम्ही नक्की हे मंदिर नक्की बघायला या. खरंच खूप छान आहे हे मंदिर आणि खूप पूर्ण गरजेचे आहे. खरंच खूप म्हणजे खूप छान आहे हे मंदिर. तर तुम्ही नक्की या हे मंदिर बघण्यासाठी.